गुड मॉर्निंग मित्रांनो. का दही लावते? रोजच लावते ना. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शनिवारच्या ब्लॉगमध्ये. 8 वाजलेला आम्हाला जिमला जायला, कारण विवान उठला होता. तो उठलेलाच आहे. झोपला. वा वा. आणि हे बघा, एक गोष्ट दाखव का प्रियंका. अंड्याचा ट्रे किती दिवसात संपला माहिती का? 4. एका दिवसाला 6 अंडी, 30 अंडी असतात. वा वा वा, इन्स्पायर होते कोणी ना कोणी. चला मित्रांनो, जिमला आलो. आज काही गर्दी दिसत नाही, कारण बाहेर कमी गाड्या आहेत. दोनच गाड्या आहेत. आज कसं करायचं वर्कआउट माहिती का? थोडंसं शोल्डर करायचे, ते राहिले ह्या आठवड्यात. आणि बाहेरचं थोडंसं बर्पीज वगैरे, थोडंसं फ्लेक्झिबिलिटीसाठी. बॅलन्स मित्रांनो, आम्ही जिमवरून आलो आहे आणि आज विवान खूप लेट, म्हणजे त्याला सर्दी झाली, त्यामुळे झोप नाही झाली. मग आम्ही जिमला आलो 8 वाजता, तेव्हा झोपला तो. आईला काही स्वयंपाक नाही बनवता आला, म्हणून आम्ही आलो आता ब्रेकफास्ट घ्यायला. इथं बघा, बालाजी एक आहे आणि इथं नाद ब्रह्म. तुम्हाला माहिती असेल नाद ब्रह्मचं काय असतं. 10 रुपयाला एक इडली असते, पण आम्ही घेतलं आहे अण्णाकडून, साऊथ इंडियन. नाद ब्रह्मचे इडलीचे प्रकार दाखवतो तुम्हाला किती एकदम हेल्दी आहेत. हे बघा, पालक इडली, कॅरट इडली, खमण इडली, रागी इडली, व्हेजिटेबल आप्पे, चॉकलेट इडली, शेजवान इडली, बीटरूट इडली. चॉकलेट इडलीने तर हाईटच केली. चॉकलेट इडली तिथं. चॉकलेट म्हणजे लोकांना असं एक पण आयटम सोडला नाही, ते चॉकलेट टाकले नाही. हेल्दी चॉकलेट आहे. चोको हेल्दी असतं. चॉकलेट हेल्दी असतं बरं का. चॉकलेट नाही, चोको पावडर. जे हे यूज करतात ना, काय म्हणतात, शुगर फ्रीवाले लोक, आणि त्यांना असं काही खायचं असेल तर आहे ना, चोको पावडरनेच ते ना बिस्किट्स वगैरे बनवतात. आय डोंट नो, मी असं बघितलंय. हे बघा मित्रांनो, असा खुराक घ्यायला लागतो जिममध्ये. बॉडी बनवायची म्हणजे साधं काम नाही आहे, थोडा खर्च करावा लागते. हा ट्रे आहे 200, 7.5 एक अंडा आहे. 7.5 रुपयाला एक अंडे आहे. गुणिले 30 करा. बघा मित्रांनो, यांचा ब्रेकफास्ट चालला आहे आणि मी खातो इथं. मी पितो इथं प्रोटीन शेक. थोडं नाही म्हणून मला ऑमलेट आणि अंडी बस. आणि नाही, माझी एक इडली खा, मी 2 खातो. प्रियंकाने ऑर्डर केला आहे लोणी स्पंज डोसा, आणि आईने पण. आणि प्रोटीन पण पिली प्रियंका, म्हणजे बघा. आणि हेल्दी. काय नाही. करूयात मित्रांनो आपला ब्रेकफास्ट. 2 बॉइल्ड एग आणि इथं 4 बॉइल्ड एग आहेत, आणि इथं ऑमलेट बनवायचं आहे मला. पहिलं टाकू आपण बटर.
चला मित्रांनो ब्रेकफास्ट करू. ब्रेकफास्टमध्ये आहे 2 बॉइल्ड एग, 2 हाफ फ्राय ऑमलेट आणि 2 इडली आणि चटणी. पहिला आपण हाफ फ्राय ऑमलेट खाऊ. बाय 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 बाय. जेवायला बघा काय आज कर्ड राईस भात आहे इथं आणि इथं आहे दही आणि आपलं सकाळची चटणी उरलेली आहे. चल ना व्हेरी नाईस. केला नाही तेवढा तमाशा पुढे झाला. नाही एक आहे एवढं छोटं म्हणजे एक एवढं आहे मोठं पण हे आहे मी खर्च नाही करणार आहे हे आहे माझ्याकडे पण आता हे वॅक्स नाही केलं यार मी एवढा. ठीक आहे एवढं काय नाही दिसत. वॅक्स करावं लागेल नाही काही कर ना मग वॅक्स तेवढा पट्टा कर वॅक्स. मित्रांनो आम्हाला फिरायला जायचंय बीचवर. प्रियांकाची तयारी चालली आहे. काय पाहिजे तुला? हां चांगलं मस्त आहे मस्त. बघा मित्रांनो विवाननी बॅग अडकवली आणि शाळेत चालला. विवान इकडे ये चल. शाळेत चालला. आजीकडून डबा आण डबा. जा जा आजीकडून डबा आण डबा. शाळेत जायचं डबाने जरा अजून चड्डीत शी करतोय. लवकरच तो पण दिवस येणार आहे तो स्कूलला जाणार. बघा मित्रांनो आज आहे जेवायला इथे 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 बेसन. आई आणि प्रियांकासाठी बेसन आहे आणि इथं मिरची तळली आहे बघा मस्त पैकी मिरची तळलेली. आणि माझ्यासाठी आई बनवणार आहे चिकन सुक्का. आणि विवान काय आता बॅग सोडत नाहीये. हा स्कूल चले हम. इकडे हे दादू इकडे चल. अरे वा अरे वा अरे वा अरे वा अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. बॅग काढत नाही तू. चला मित्रांनो जेवण करू. बघा मस्त पैकी आम्ही बनवलं ते चिकन सुक्का, भाकरी, कांदा, लिंबू आणि आईसाठी आहे बेसन. मिरची मला पण दे ना एकच एकच मिरची. वांग्याचं भरीत पण नको मला एवढंच खातो मी. चला मित्रांनो वॉकिंगला चाललोय आम्ही. जेवण झालंय. हे बघा आम्ही कोणाच्या घरी आलोय? सारंगीच्या घरी. तुझं नाव सांग. काय तुझं नाव? आज तुझा व्हिडिओ काय खाते? वा वा हा कोण आहे? विवान आहे ना. आता तू काय बघते विवानचं रोज? ब्लॉग काय म्हणतात टीव्हीवर बघते ना. बघा एवढी मोठी टीव्ही रे तुमची. कसा दिसतो? हसतो ना तो छान. तू काय म्हणती? विमान लावायचं म्हणती ना रोज. मग हा कोण आलाय आपल्या घरी आज? आवडला तुला? आता उद्या बघ बर का तू पण दिसणार टीव्ही मध्ये. हे बघा आता सारंगी एक एक नाव सांगणार बर का. काय काय सांग तुझ्या सांगते काय सांग 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 नाव सांग याच्यातली काय काय आहे. हे काय आहे? हा खाली ठेवा असं एक एक काढून. हे काय
हे वांग. वांग. वा. अजून घे, एक एक घे. हे ऑरेंज. ऑरेंज. वाव. काय दे? मिरची. अजून अजून हे वाली काय? काय ते मला सांग ना तू. ऍपल. 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 अजून अजून नीट सांग, येतं ना आपल्याला छान. काय ते? काय ते सांग लवकर. लेमन. लेमन. अजून. अयो काय एवढं मोठं? हे हे मोठं काय? काय? पॉमग्रेनेट. पावग्रेनेट. अजून अजून पिझ्झा. पिझ्झा. पिझ्झा बरा कळाला लगेच. बघू पिझ्झा. तुला फ्रुट्स नाही कळणार, पिझ्झा बरोबर कळणार. नाही हे काय? पायनॅपल. पायनॅपल. इकडचं. तुम्ही इंग्लिश मध्ये सांगा ना, तिला काय? मराठी मध्ये सांगताय. हे काय? हा ते डोनट खायचं असतं. हे काय? शुगर, सॉल्ट. शुगर. अरे वा. हे स्ट्रॉबेरी. अजून. हे काय? लसूण. हे काय? फ्रेंच फ्राईज. फ्रेंच फ्राईज. फ्राईज. वाव. आणि हे काय आहे? आणि हे ट्रॉली. अरे बापरे. फिरू काय ना गोल अयो 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 अयो. किती आनंद झाला. वा 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 वा. घाबरते मधीच. आणि त्याला त्याला पाडावं लागतं. हाय. हाय. गोल गोल फिरू. गोल गोल फिरू. मित्रांनो, कालच्या ब्लॉगमध्ये जसं मी सांगितलं की आपलं इकिगाई पुस्तक वाचून झालं आहे आणि आज मी चालू करतो आहे भगवद्गीता. तर बघा, ज्यांनी वाचली असेल त्यांनी सांगा मला कशी आहे काय. आता हे खूप मोठं पुस्तक आहे, 500-600 पानं दिसत आहेत मला. आणि आज मला वाटते फक्त इंडेक्स वाचून होईल. आणि याचं फॉन्ट पण एकदम छोटा छोटा आहे. तर 2-3 पानच वाचून होतील डेली असं मला वाटते. तर डेलीचे मी 5 पानांचं टार्गेट करतो. पहिले प्रस्तावना मनोगत वाचून झाले आपलं भगवद्गीतेचं. तर काय नाही, त्यांनी संपूर्ण भगवद्गीतेचं थोडंसं एकदम समरी सांगितली की बाबा स्टार्ट कशी झाली, कौरव आणि पांडव कोण होते. तर ते धृतराष्ट्र आणि पांडू हे 2 राजे होते भरत राजाचे. तर भरत राजाच्या नावावरूनच महाभारत हे नाव पडले. आणि धृतराष्ट्राचे 100 पुत्र होते कौरव आणि पांडू यांचे 5 पुत्र होते. तर पांडू हे लवकर मरण पावले, त्याच्यामुळे कौरव त्यामुळं कौरवांनी पांडवांचा छळ केला. मग कपटी प्रवृत्तीने त्यांना तो बुद्धिबळ का काय त्याला काहीतरी बोलतात, खेळायला भाग पाडलं. मग त्या खेळात त्यांनी त्यांची सगळी जमीन गमावली पांडवांनी. मग त्यांना 13 वर्ष वनवास भोगायला लागला. परत आल्यानंतर मग श्रीकृष्णाला मध्यस्थी करून त्यांनी त्यांची जमीन परत मागितली. तर त्यांचा हक्क त्यांना मागितला त्यांनी त्यांचा हक्क, तर कौरवांनी काही दिला नाही. मग काही शेवटी त्यांना मग युद्धच करायचं होतं कौरवांना. मग शेवटी श्रीकृष्णाला सगळं माहीत असून सुद्धा युद्ध झालेले. तर ह्या लोगोचा अर्थ असा आहे की श्रीकृष्ण सारथी आहे आणि अर्जुन मागे पांडवांपैकी एक. तर पूर्ण ही भगवद्गीता मला असं वाटतं की श्रीकृष्णाच्या भोवती, म्हणजे श्रीकृष्णाने सांगितलेलीच आहे अर्जुनाला. पण बघू आता उद्यापासून एक एक श्लोक वाचू आपण. मित्रांनो, किती वाजले झोपायला बघा, 12:30 वाजलेत. कारण विवानला थोडी सर्दी झाली, उलटी केली. मग आमचं बेडशीटवर उलटी केली, बेडशीट धुवायला टाकले. आणि चला मग व्हिडिओ संपू इथंच. स्टे ट्यून. भगवद्गीता ऐकायची असं माझ्यासोबत तर सबस्क्राईब करा, फॉलो करा इंस्टाग्रामला. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, सी यू.